मिरजच्या गोंधळ गणपती या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या अनेक धार्मिक स्थळांमध्ये आमच्या गेल्या 4 पिढ्या कोकणामध्ये आम्ही विविध जागर करतो आणि या जागरणाच्या निमित्तानं आज सिंधुदुर्ग लोककला महोत्सव सांस्कृतिक मंच दोडामार्गच्या वतीने सन्मानित जाधव सर आणि तुम्हाला मंडळी आम्हाला इथे बोलवलेलं आहे. त्यासाठी दिल्लीची सेवा आम्हाला वेळ 1 तासाचा दिलेली आहे. आव्हानांना लवकर होऊ शकतो आवाज थोडा कमी करा आणि पाण्याकडनं आमचा आवाज द्या. आम्ही बोलण्याचा आवाज बाहुली बाहुली स्वयंसुमरा सुमरा श्री गणेशा तुला वंदना.
क्रमाने अशा अनेक देवस्थानच्या ठिकाणी आदिवासी शेतीचा जागरण गोंधळ केला जातो. म्हणजे आदिवासी शेतीने काय सांगितलेलं आहे? बाबा या आदिवासी शक्ती कुलस्वामी तुळजा भवानी माता या देवीने काय सांगितलेलं आहे? ज्याची कुलस्वामी तुळजा भवानी आहे त्यांना गोंधळ घालता पाहिजे. तुला जर वर्षांनी गोंधळ जमत नसेल तर 3 वर्षांनी गोंधळ घालावा. 3 वर्षांनी तुला जर गोंधळ जमत नसेल तर 5 वर्षांनी गोंधळ घालावा. 5 वर्षांनी जर तुला गोंधळ जमत नसेल तर मुलाच्या लग्नाचा तरी गोंधळ घालावा. आणि मुलाच्या लग्नाचा जर गोंधळ जमत नसेल अरे नवसाचा तरी गोंधळ घालावा. पण गोंधळ घातला पाहिजे. जर या देवीचा गोंधळ राहून गेला तर सगळ्या घरादाराचा गोंधळ होतो. बोलण्यात गोंधळ, चालण्यात गोंधळ, बसण्यात गोंधळ, खाण्यात गोंधळ, पिण्यात गोंधळ, दारू खेळण्यावर गोंधळ, नवरा बायकोचा गोंधळ, सगळ्यांचा गोंधळ, हे सगळे गोंधळ होऊ नये म्हणून या आदिवासी शक्तीचा कुलस्वामिनी तुळजा भवानीचा गोंधळ घातला पाहिजे. जागरण केले पाहिजे बाबा. आदिवासी शक्तीचा गोंधळ, तुळजापूर भवानी मातेचा गोंधळ, त्या खंडोबाचं जागरण होतं. त्याला वाघ्या मुलीचं जागरण गोंधळ असं म्हणतात. म्हणजे देवाची पूजा बांधली जाते. नारायण आणि सत्यनारायणी आदिवासी शक्ती तुळजापूर भवानी माता. म्हणजे या गोंधळासाठी कोणतं होऊ लागतात एवढं तुम्ही सांगा. या गोंधळासाठी 5 जण गोंधळी लागतात. 5 गोंधळ्या लागतात, 5 दुसऱ्या लागतात, 2 चटई लागतात, 2 पंखे लागतात. अरे बाबा त्याला 4-5 दिवस जागरण आहे आणि आता त्यांनी सांगितलंय आणि आज अचानक एवढा बाबा 5 जण गोंधळी लागतात. आराधी गोंधळ सध्या म्हणतात. गोंधळी त्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे 5 गोंधळी आहेत. आणि त्याचबरोबर बाबा 5 जण सुवासिनी लागतात. 5 शेळी लागतात, गाईच्या, म्हशीच्या, रेड्याच्या, बैलाच्या, तुझ्या बायकोच्या. सेम त्याच्याला लागते. मग काय नाही काय दे 5 जणी सुवासिनी कुंकवाच्या बायका लागतात. जमणार नाही. काय आहे आमच्याकडे इथे सुवासिनी भरपूर आहे पण कुंकवाच्या नाही. कुंकवाच्या बायका पण आमच्याकडे टिकल्याच्या बायका आहेत. ते आले तर तिकडे फिरवलं तर तुम्हाला काय सगळ्या टिकल्याच्या बायका. कुंकू बिलकुल आवडलेलं नाही. म्हणजे डिग्री डिग्री काय तर हुकली 10 रुपयाला 10 नव्हते. तुला काय कळलं नाही? अरे बाबा ते बाजारात मिळतात ना 10 रुपयाला डझनभर टिकल्या मिळतात. म्हणजे एक टिकली म्हणजे 1 नवरा. 10 टिकल्या म्हणजे एका नवऱ्याच्या नावाचं कुंकवाचे असू दे असं 5 जणी सुवासिनी लागतात. आणि त्याचबरोबर 5 जण ढोके लागतात. पोचवायचंय तुला शिवायच्या काट्या घेतला पाहिजे. आदिवासी शक्तीच्या मातावरती उदे करून 5 जण ढोके फिरतात. त्याला 5 जण ढोके असं म्हणतात. तिने काही प्रोग्राम शिवाजी महाराजांनी गोंधळ घातला. संभाजी राजांनी गोंधळ घातला. इतर सोयीमध्ये देवरूपांनी गोंधळ घातला. आणि पृथ्वी तलावर आपण अशा प्रकारचे देवामध्ये गोंधळ घालतो म्हणजे नाही. या बोलण्यासाठी महाराज या गोंधळासाठी देवाला बोलावलं पाहिजे. आणि
माय जातात आणि देवीचं गुणगान गाणारा 4-5 तासाचा रात्रभराचा कार्यक्रम चालतो. तिथे काय आम्ही तेवढा कार्यक्रम करणार नाही. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी गोंधळ आपल्यासमोर आम्ही सादर करतो आहोत. तर उद्या बाबा अशा प्रकारच्या देवीची सेवा करणारी मंडळी आपल्या समोर बसलेली आहे. आणि या शेतीच्या गोळामध्ये देवीसाठी जागरण काही वेळ करायचं असतो. आणि जागरणामध्ये कथा लावली जाते. कथा रात्रभराची असते. 18 वेळेला 5 मिनिटं संपवायचे. त्यामुळे त्याप्रमाणे बाबा आदिशक्ती तुळजापूर भवानी मातेचा जन्म कसा झाला? 10 वर्षात एक वेळा झालेला. कसा यापूर्वी जो चंद्रपूर महिषासूर दैत्य माते देवीने अवतार धारण केला आणि दैत्य लोकांचा संहार केला. सर्व देवांच्या आधीची अशी आदिवासी झाली. म्हणून बाबा आदिवासीला सर्व देवांच्या आधी पाहिला आदिशक्ती जगदंबा महाराणी देवी भवानी नावाने बोलवलं जातं. या देवीचं मूळ ठिकाण कानामध्ये पुण्यात आहे. तुळजापुरात आहे. आणि तुळजापूर हे क्षेत्र महाराजा आंबेडकर ठिकाण वार्षिक गोंधळाचा कार्यक्रम होतो. या गोंधळ परिसरामध्ये आमच्या 4 पिढ्या गोंधळाच्या निमित्ताने आम्ही आहोत आणि आम्हाला त्याचा फार अभिमान आहे. आम्ही सगळी मंडळी जरी शिकलेली नोकरदार असतो तरी या गोंधळ जागरणासाठी संपूर्ण जिल्हाभरामध्ये आम्ही फिरतो. आदिवासी शक्तीचा जागर करतो. तिच्या आशीर्वादाने आम्हाला इथे आज येता आलं त्याचा आम्हाला फार आनंद आहे. या ठिकाणी कमी वेळेचा आपल्याला गोंधळ सादर करायचा असल्यामुळे गोंधळाच्या प्रथेप्रमाणे आरतीच्या अगोदर पुढी वाहिली जाते, नामावली घेतली जाते. प्रेक्षकांमध्ये आमचे कलाकार तुमच्याकडे येणार आहे आणि तो पुढेवरती नाव घालणार आहे. कृपया आयोजकांना विनंती आहे प्रेक्षक नावाची लाईट जरा लावून घ्यायची स्वयंपाक केला आणि उघड
मांडल्याचं प्रतीक म्हणून कलश लावला जातो आणि त्या ठिकाणी देवीला घराण करून आदिवासी पिढीकडे आपलं नागला मागितलं जातं. बाबा देवाच्या नावावर उपवास केला जातो. उपवास केला जातो. हो कसा काय? बाबा रे, हा देवाच्या नावावर उपवास कसा केला जातो? कसा केला जातो? असं कुठं देवाला सांगितलेलं नाही, तरी सुद्धा उपवास केला जातो. कसा काय? सकाळ सकाळी सांगायला लागतो उपवास आहे. उपवास आहे. मग दिवसभराचे सगळे खाण्यापिण्याचे पदार्थ बदलले. सकाळी 8:30 वाजता अर्धा किलो साबुदाण्याची खिचडी, उपवास आला. 10 वाजता अर्धा किलो मटारी, उपवास आला. 12 वाजता डझन भरलेली, उपवास आला. 2 वाजता 10 सफरचंद, उपवास आला. 4 वाजता शिरो. हो महाराज. काही जण खातात शिरो. रव्याचा शिरो. हा, काही जण खातात बाबा. पोहे. पोहे देतात, पोहे जातात. ते खातात जातात, चालत नसतात. हा आणि बाबा संध्याकाळी ग्लासभर कॉफी कब्बर. तर चालत ग्लासात लागते. ग्लास. उपवास आहे ना, उपवास आहे. बरं. आणि संध्याकाळी फळं सोडं काय ते दिवसभर भात खाऊ चालू ना. म्हणजे देवाला काय असं सांगितलेलं नाही. हा. माझ्यासाठी उपवास धरा आणि भरपूर खावा. आणि देवाला असं सुद्धा काय सांगितलेलं नाही. हा माझ्यासाठी उपवास धरा. आणि पिपी लोहून मरा. तुम्हाला माहित नाही हो महाराज. त्या दिवशी ते पिंपळे डांबरेत गोंधळ होता. त्या गोंधळात काय झालं? एक आजी होती. त्या आजीनं काय केलं? कडक उपवास झाला. कडक तुमचा कपडा झाला. कडक म्हटलं. कडक म्हणजे चहा नाही, पाणी नाही, अन्न नाही, काही केलेलं नाही, काही खाल्लेलं नाही, ज्यूस वगैरे नाही. आजीला सवय नव्हती. बाबा जवळ आहे. बाबा कुठल्याही प्रकारचं काही खाल्लेलं नाही, प्यायलेलं नाही. असा तरी दिवस गेला. आणि रात्री आम्ही संध्याकाळी दोघांना बाहेर पडलो. 7:30 वाजता दोघं बाहेर पडले. आणि इकडे आजीच पडली. आजीचा BP लो झाला. आजी आजी गेली नव्हे. अरे आजी क्विक म्हणजे ते क्वाईक करत ऍम्ब्युलन्स आली. त्याच्यात आजीला घातलं. आजीची काळजी नव्हे, आजीच्या नातीची. आजीच्या नातीची लेट कुठली? ती नव्हे. अरे ती वेगळी होती. मग तिला तिथे दवाखान्यात ऍडमिट केलं आणि पुढचा कोणी होणार की नाही प्रश्न पडला. उपवासाची गरज नाही. ज्याला झेपणार आहे त्याने उपवास करायला हरकत नाही. म्हणून बाबा देवाला साधू संतांची सेवा कशा प्रकारे केली, कशी केली? आणि आपण काय करतो? काय करतो? देवाच्या देवळात जातो, देवाला सांगतो तेव्हा माझं जेवढं पर्यंत माझ्या शरीराचं वाटोळं होतं. शेजाऱ्याचं वाटोळं पण पहिला तुमचं वाटोळं होणार. देवाच्या दरबारात जाऊन काय म्हणायचंय? काय म्हणायचं? देवा सर्वांचं बरं कर, सर्वांचं कल्याण कर. सर्वांच्या कल्याणामध्ये आपलं कल्याण आहे. आपण देवाकडे नेहमी मागत असतो. काय ते? आपला स्वार्थाची संपत नाही. साधू संतांनी निस्वार्थपणे सेवा कशा प्रकारे केली, कशी केली? कशा प्रकारे केली? देवाला आपण काय सांगतो महाराज? देवाला म्हणतो, देवा माझा मुलगा मला इथे पैसे देतो आहे, तो चांगला मानणारा पास होऊ दे, तुला समाजाकडे पेढे ठेवतो, माझ्या मुलाचं लवकर लग्न होऊ दे, तुला खानावळा रोटी भरतो, माझ्या मुलाला लवकर मुलगा होऊ दे, तुला 5 मानाचं तोरण बांधतो. देव का भिकारी का भिकारी? देवाला सांगतो तुला हे देतो, तुला ते देतो, मला हे दे, मला ते दे. मला भिकारी आपण आहोत. आपलं मागणं कधी संपत नाही. आपला संपत नाही. किती जरी देवाने दिलं तरी आपलं मन समाधान होत नाही. कारण सध्याच्या कलियुगात कसं आहे? सध्याच्या कलियुगामध्ये नवरा म्हणतो देवा देवा आणि बायको करते देव कवा देणार. असं नाही महाराज, देव पावणार नाही. देव काय बाजारातला भाजीपाला नव्हे. कसं काय म्हटलेलं आहे? हॉटेलात ते वेटरचं काम करत होते. तिकडे येते कुठे? वेगळा आहे आणि जेव्हा जेव्हा सगळं पावायचं नाही जेव्हा बाजारचा भाजीपाला
स्वागत होता देवाकडे घराची भावाने बोललो तर देव आपल्याला पावणार आहे प्रकारच्या अंतःश्रद्धा ठेवता श्रद्धेने जर आपल्या ग्रामदेवतेची कुलदेवतेची कुलदेवाची आपल्या आई वडिलांची सेवा केली काय झालंय आज माणसांना जो शोधण्याची बाबा गरज आहे बरोबर आहे महाराज. साधू संतांनी पण असंच सांगितलेलं आहे. काय सांगितलं बाबा कुठल्याही बाबा देवाने सांगितलेलं नाही. काय ते घरदार सोडा, बायका पुरं सोडा आणि बारांबर 24 तास काय विना घेऊन तिकडे देवळात जाऊन कुठं बसा. असं बाबा कुठल्या देवाने सांगितलं साधू संतांनी काय सांगितलं होतं? काय सांगितलं साधू संतांनी सांगितलेलं आहे काय? देवाचं नामस्मरण कसं करावं. कसं करावं देवाला बाबा काय लागतं? काय लागतं देवाला नारळ लागत नाही, धूप लागत नाही, कापूर लागत नाही, अगरबत्ती लागत नाही, तेल लागत नाही, साखर लागत नाही, तूप लागत नाही. बरं देवाला फक्त एकच गोष्ट लागते काय तो? ती म्हणजे बाबा मनापासून भाव लागतो, भाव लागतो मनापासून देवावरती भक्ती लागते. पूजा लागते तृप्ती लागते अर्चना लागते प्रगती लागते शांती ए, लागते तुझ्या गर्लफ्रेंडची लिस्ट नको लावायची. मग? मी देवाच्या भक्तीबद्दल बोलतो. ती वेगळी असते अरे देवाची जर भक्ती करायची असेल हा. तर मनोभावे एका नेमाने एका चित्ताने केली पाहिजे. एका देवाला एकच ठिकाणी केली पाहिजे. जसं साधू संतांनी सांगितलेलं आहे आहे. देवाची भक्ती कशी करावी. कशी करावी अरे बाबा उठता बसता खाता निसता झोपता काम धंदा करिता राणी म्हणी हिंडता फिरता जळीता कांडता कोणतेही कर्म करता कोणतेही कर्म करता दिवसातून एकदा तरी हा? देवाचं मनापासून नामस्मरण करावं. मनापासून नामस्मरण करावे. अरे देवाचं आपण मनापासून नामस्मरण केलं तर बाबा तर कोणत्याही संकटामध्ये देव आपल्या धावून येतो. धावून येतो नाहीतर बाबा हा? फार मोठा गोंधळ घातला, लाख रुपये खर्च केले सत्यनारायणाची पूजा घातली होम घातला आणि मनामध्ये जर आपला भाव नसेल तर बाबा तर देव काय आपल्याला मिळणार नाही. मिळणार नाही. म्हणून बाबा साधू संतांनी कशी सेवा केली. जर सांगा त्या जनाबाईनं जात्यावरती दळण दळत दळत देवाचं नामस्मरण केलं बर आणि तो विठ्ठल तिच्या घरी बायकोची सेवा पहिल्यांदा करावी लागते बायकोची सेवा करावी लागते तरच बाबा खरं नाही तर काय खरं नव्हे. म्हणजे? हा त्याचं बायको संग वाकडं तो खातो चुलीची लाकडं आणि त्याचं बायको संग नीटं. त्याच्या घरात सोन्याची वीट. बापरे. हा वृद्धाप काळामध्ये आई वडिलांची सेवा करायची नाही करायची नाही. त्यांना औषधोपचाराचा खर्च करायचा नाही आणि ते मेल्यानंतर मात्र गावाला 13 वेळा लाडू जिलेबीचं जेवण करायचे. गावाला घालायचं. तो बिचारा उपाशी म्हणून गेला. कोण घालायचं. मला माणसाला जो शोधण्याची गरज आहे गरज आहे. बाबा, अशा प्रकारे आदिवासी शेतीच्या गोलाच्या निमित्तानं त्या मनात शुद्ध गोरा कुंभाराने कशी सेवा केली. खरं सांगा. आणि गोरोबाच्या हाती मातीसाची
मीच नव्हतं रे काना माझ्या मनात मीच नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
नवऱ्याचं नाव घेऊन जायचं पण पाच महिन्यानं फक्त संजय सरांना नाव घ्यायला संधी नाही पण माहिती घ्यायचं नाव घ्यायचं तुम्ही नाव घेऊन झाल्यानंतर मी रामराचं नाव घेणार आहे तुम्ही घेतलं तर माझं नाव कॅन्सर त्याबद्दल पटकन याबद्दल आम्ही गोंधळी काही प्राथमिक स्वरूपात याचं नाव घ्यावं इच्छा आहे तर देवीच्या धर्मामध्ये आदिवासी शक्तीचं उखाण यायची पद्धत असते तेव्हा कुणीतरी एका दुसऱ्या बहिणी घ्या काही पण घ्या त्यांचं कोणी पण एका इकडे घ्यायला पटकन घ्या वेळ आपल्याकडे आणि आता आपण फळ्यावरती नाव घेणार आहोत त्याला कर पडलेलं असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही भाषा होती छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा भाषा येत होती फळीवरती काही नाव घ्यायला ते काही नाव घेतात त्यानंतर एक नाव घेतात जोरदार आहे ऐका संतोळी आणि सुरेखांचं नाव घेते मंगळसूत्रात माझ्या सही उभी होती तळ्यात नजर गेली मळ्यात उभी होती तळ्यात नजर गेली मळ्यात कुंडली श्रावणच्या नावाने धन्यवाद तोपर्यंत मी नाव घेतो चुकून लक्षात राहिलं त्या नाव घ्यायचं चुकून लक्षात राहिलं पुढच्या वेळी आपण नाव इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मधुबरावांचे नाव घेते मांडणी करण्याची जोरदार जोरदार आता आमच्या कानामध्ये तुमच्याकडे आलेले आहे ते त्यांच्या कानामध्ये तुम्ही नाव तुमचं सांगायचं आहे इथून पुढे वरती तो तिकडे सांगणार आहे आणि इथून तुमचं नाव इथून सांगितलं जाणार आहे देवीच्या नावाने आपल्या वाड्यावड्याच्या नावाने दान द्यायची पद्धत असते ते दान या ठिकाणी स्वीकारणार आहोत ज्याला तुम्हाला म्हणजे आपल्या देवाच्या वाड्यावड्याच्या नावाने दान घ्यायचं असेल तर ते पुढे वरती दान घेतलं जाईल या
चुलीची लाकडं आणि त्याचं बायको सोनं नीट. त्याच्या घरात सोन्याची वीट. हा, वृद्धाप काळामध्ये आई वडिलांची सेवा करायची नाही, करायची नाही. त्यांना औषध उपचाराचा खर्च करायचा नाही. आणि ते मेल्यानंतर गावाला 13 वेळा लाडू जिलेबीचं जेवण करायचं. गावाला घालायचं. तो बिचारा उपाशी म्हणून गेला. हो महाराज. मला माणसाला जो शोधायची गरज आहे, गरज आहे. बाबा, अशा प्रकारे आदिवासी शेतीच्या गोडाच्या निमित्तानं त्या मनात शुद्ध गोरा कुंभाराने कशी सेवा केली आणि गोरोबाच्या हाती मातीसाठी गोरोबाच्या हाती मातीसाठी गोरोबाच्या हाती म्हणायचं आहे आणि आपण सर्वात आकर्षक असा जो कार्यक्रम तो म्हणजे
मागं गेले आपण याकडे येणार आहोत आणि त्यानंतर संघाकडे वळणार आहोत. बरोबर आहे दादा सर? चालेल ना? सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे मीच नव्हतं रे का माझ्या मनात, हो मीच नव्हतं रे काना माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले
ते तरच बाबा खरं नाही तर काय खरं नव्हे म्हणजे? हा ज्याचं बायको संग वाकडं तो खातो चुलीची लाकडं आणि ज्याचं बायको संग नीट त्याच्या घरात सोन्याची वीट. अरे, हा वृद्धाप काळामध्ये आई वडिलांची सेवा करायची नाही, करायची नाही. त्यांना औषध उपचाराचा खर्च करायचा नाही आणि ते मेल्यानंतर मात्र गावाला 13 वेळा लाडू जिलेबीचं जेवण करायचे. गावाला घालायचं. तो बिचारा उपाशी म्हणून गेला. हो महाराज. मला माणसाला जो शोधायचा गरज आहे गरज आहे. बाबा, अशा प्रकारे आदिवासी बोलाच्या निमित्तानं त्या मनात शुद्ध गोरा कुंभाराने कशी सेवा केली खरं सांगा. आणि गोरोबाच्या हाती मातीसाची गोरोबाच्या हाती मातीसाची गोरोबाच्या हाती गोरोबाच्या हाती
तुझ्यासाठी बायकोची सेवा करावी लागते तरच बाबा खरं, नाही तर काय खरं नव्हे. हा, तो बायको संग वाकडं तो खातो चुलीची लाकडं आणि जातो बायको संग नीट त्याच्या घरात
आणि गोरोबाच्या हाती मातीचा चिखल गोरोबाच्या हाती मातीचा चिखल गोरोबाच्या हाती गोरोबाच्या हाती मातीचा चिखल आणि
नव्हतं रे खाना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्या माता बहिणीने विनंती आहे आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन जायचं पटकन 5 महिन्याचं फक्त संजय सरांना नाव घ्यायला संधी नाही पटकन माहिती घ्यायचं नाव घ्यायचे तुम्ही नाव घेऊन झाल्यानंतर मी आमचं नाव घेणार आहे तुम्ही घेतलं तर माझं नाव कॅन्सल या पटकन या पटकन आम्ही गोंधळी आणि सुरेशरावांचं नाव घेते मंगळसूत्रात माझ्या सही उभी होती तळ्यात नजर गेली मळ्यात उभी होती तळ्यात नजर गेली मळ्यात कुंडली श्रावणच्या नावाने अक्षय मंगल फुलाचे काय धन्यवाद तोपर्यंत मी नाव घेतो चुकून लक्षात राहिलं त्या नाव घ्यायचं चुकून लक्षात राहिलं पुढच्या वेळी आपण नाव इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मधुकर रावांचे नाव घेते मांडणी करण्याची जोरदार आता आमच्या कानामध्ये तुमच्याकडे आलेले आहे ते त्यांच्या कानामध्ये तुम्ही नाव तुमचं सांगायचं आहे इथून पुढे वरती तो तिकडे सांगणार आहे आणि इथून तुमचं नाव इथून सांगितलं जाणार आहे देवीच्या नावाने आपल्या वाड्यावड्याच्या नावाने दान द्यायची पद्धत असते ते दान या ठिकाणी आम्ही स्वीकारणार आहोत ज्या म्हणजे आपल्या देवाच्या वाड्यावड्याच्या नावाने दान द्यायचं असेल तर ते पुढे वरती दान घेतलं आहे या
भक्तीने